एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालयाची ही भरती निघाली। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म ऑलरेडी चालू आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 4 मे 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। 10वी पास असाल तरी फॉर्म भरता येते। तुम्ही 12वी पास असाल 12वी पासवर सुद्धा फॉर्म भरता येते। ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनवर सुद्धा आपल्याला भरता येते। आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय भरतीमध्ये। आणि आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं पगार सुद्धा 25,000 ते 60,000 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे। आणि मंत्रालयामध्ये आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो ड्युटी करावं लागणार आहे। एक लक्षात ठेवा, जे काही मंत्रालय मुंबई सारख्या ठिकाणी, नागपूर सारख्या ठिकाणी ठीक आहे मंत्रालयाच्या अंदर आपल्याला या ठिकाणी काम करावं लागणार आहे। तर चांगली शाही ड्युटी आहे एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालयाची। तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यात आलो। तर या भरतीमध्ये निवड प्रक्रिया काय आहे, या भरतीमध्ये जे विद्यार्थी मिळून आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, वयोमर्यादा काय, फी काय, निवड प्रक्रिया काय, लेखी परीक्षा होणार आहे की नाही होणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय भरतीबद्दल सांगत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर आता एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालयाची ही भरती चालू आहे। तर यामध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर आपल्याला ड्युटी कुठं करावं लागणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 आहे तर जे काही केंद्र सरकारचे जे काही विभाग आहे तर त्याच्या अंदर आपल्याला काम करावं लागणार आहे। जसं मंत्रालय झालं, त्याचबरोबर काही कार्यालय झालं, ठीक आहे। जे काही केंद्र सरकारचे जे काही या ठिकाणी विभाग आहे, कार्यालय, मंत्रालय आहेत, जसं की रक्षा मंत्रालय झालं, स्वास्थ्य मंत्रालय झालं, वैज्ञानिक संस्था झालं, तर याच्या अंडरमध्ये आपल्याला काम करावं लागणार आहे। याच्या अंदर आपल्याला काम करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा, कारण की यामध्ये बरेच काही पद आहे, एक लक्षात ठेवा। तर यामध्ये जे भरपूर काही पद आहे, 10वी पासवरचे पण आहे, काही काही फाईल न्यायचे पण पद आहे, त्याचबरोबर फाईल इकडे तिकडे न्यायचे काम आहे, त्याचबरोबर जे काही काही यामध्ये टायपिंगचे पद आहे, म्हणजे क्लर्कचे पण पद आहे, असे विविध काही पद आहे यामध्ये, ठीक आहे। तर यामध्ये आपल्याला मंत्रालयामध्ये काम करावं लागणार आहे। त्याचबरोबर मुंबई सारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी, नागपूर सारख्या ठिकाणी आपल्याला जॉब करावं लागणार आहे। जॉब प्रोफाईल आहे म्हणजे नोकरीचं ठिकाण आहे, या ठिकाणी आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे आपलं सिलेक्शन झालं तर एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय भरतीमध्ये, ठीक आहे। तर हे जे एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 दरवर्षी जे एक आकडा यामध्ये वाढवते। मागच्या वर्षी जर पाहिलं तर एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 मंत्रालय होता, तर यावर्षी एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय आलेला आहे, ठीक आहे। म्हणजे दरवर्षी जो आकडा आहे एक यानं वाढत जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 10वी 12वी पास, ग्रॅज्युएशन यामध्ये मागितलं आहे, 10वी पासवर फॉर्म भरता येते। आता वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 30 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। एससी एसटी कॅटेगरीला 18 ते 35 वर्षापर्यंत, ओबीसी कॅटेगरीसाठी 18 ते 33 पर्यंत। आणि फीचा जर आपण विचार केला तर जनरल ओबीसी कॅटेगरीचे असाल तर या भरतीमध्ये 100 रुपये फी ठेवण्यात आले। तर आवर्जून फॉर्म भरा, कारण की 100 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आले। आणि एससी एसटी कॅटेगरीचे असाल तर आवर्जून फॉर्म भरा, 1 रुपया सुद्धा फी यामध्ये भरावं लागणार नाही। आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल म्हणजे अपंग जरी तुम्ही असाल तरी सुद्धा आवर्जून फॉर्म भरा, कारण की या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी नाही आहे। आणि एक सर्व्हिसमॅन जर तुम्ही असाल तर आवर्जून फॉर्म भरा, एक सर्व्हिसमॅनला पण 1 रुपया सुद्धा फी नाही। आणि महिला उमेदवार असाल कोणती कॅटेगरी, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटीबी जॉब पण एसबीसी एसबीसी कोणती कॅटेगरी, तर आवर्जून फॉर्म भरा, 1 रुपया सुद्धा यामध्ये फी ठेवण्यात आलेली नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। 4 मे 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय भरतीमध्ये आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे। तर पहा या भरतीमध्ये ग्राउंड नाही आहे, मुलाखत नाही आहे, तर आपलं जे सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसवर आपलं या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। आपलं यामध्ये पेपर घेतला जाणार आहे आणि पेपरच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। आणि पेपर जो असणार आहे आपला जून महिन्यामध्ये असणार आहे, जून 2026 जून महिन्यामध्ये एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालयाचा पेपर आहे। म्हणजे आतापासून जे आपल्याजवळ धरून चला की 1.5 महिना आपल्याजवळ आतापासून राहिलेला आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो उंचीची काही अट नाही,
एक लक्षात ठेवा, तुमची जर उंची कमी असेल, काही विद्यार्थ्यांना मौका भेटत नाही, जसं पोलीस भरतीमध्ये झालं तिकडे उंची त्यांची बसत नाही, तर पहा इकडे जे आहे उंचीची काही अट नाही आहे, एक लक्षात ठेवा, कारण की उंची यामध्ये मागतली नाही आहे, उंची कमी असेल तरी यामध्ये जमून जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर आपलं जे सिलेक्शन होणार आहे SSC सिलेक्शन पोस्ट 14 मंत्रालय भरतीमध्ये पेपरच्या बेसवर होणार आहे. तर 200 मार्काचा पेपर असणार आहे, 100च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार. आता तुम्ही म्हणसान की असं एका प्रश्नाला 2 गुण आहे, तर पहा 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार, एका प्रश्नाला 2 गुण आहे, तर झाले किती 200 मार्काचा पेपर आहे, 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, आणि त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. अशा प्रकारे 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे. आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळवणं निगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला तर 0.50 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे. 1-1.5 घंट्याचा पेपरसाठी आपल्याला टाईम या ठिकाणी भेटणार आहे, ठीक आहे. तर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता या ठिकाणी अभ्यासक्रम, आणि पेपर आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे. महाराष्ट्रामध्ये पेपरचे जे सेंटर आहे तर ते तुम्हाला सांगून देतो पहा, अमरावती सेंटर या ठिकाणी पेपर होणार आहे, कोल्हापूर सेंटर आहे, छत्रपती संभाजी महाराजनगर सेंटर आहे, मुंबई सेंटर आहे, नागपूर सेंटर आहे, नाशिक सेंटर आहे, पुणे सेंटर आहे, पणजी सेंटर आहे, जळगाव सेंटर आहे, नांदेड सेंटर आहे. तर हे सेंटर, या सेंटरवर पेपर होणार आहे. म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना ज्या सेंटरला प्रेफरन्स दिला ते सेंटर तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर आता ही जी भरती निघाली SSC सिलेक्शन पोस्ट 14 मंत्रालय, 3003 जागा यामध्ये टोटल आहे. टोटल ज्या जागा आहे 3003 आहे. तर यामध्ये कोणकोणते पद आहे तर पहा, स्टेनोग्राफरचं यामध्ये पद असणार आहे, त्याचबरोबर लॅबोरेटरी अटेंडंटचं पद असणार आहे, त्याचबरोबर तिसरं जे पद आहे ज्युनियर इंजिनियरचं पद आहे, चौथं जे पद आहे सायंटिफिक असिस्टंटचं पद आहे, पाचवं जे पद आहे ड्रिलिंग असिस्टंटचं पद आहे, सहावं जे पद आहे स्टोअर क्लर्कचं पद आहे, सातवं जे पद आहे अकाउंटंटचं पद आहे, त्याचबरोबर आठवं जे पद आहे स्टोअर अटेंडंटचं पद आहे, त्याचबरोबर नववं जे पद आहे रिसर्च असिस्टंटचं पद आहे, त्याचबरोबर 10वं जे पद आहे सिनियर सायंटिफिक असिस्टंटचं पद आहे. तर हे काही यामध्ये पद आहे, एक लक्षात ठेवा, 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनच्या लेवलचे हे पद आहे. सर्व 10वी पास जरी तुम्ही असाल, महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल, मुलींना फॉर्म भरता येते, 10वी पास 12वी पास असाल तर या SSC सिलेक्शन पोस्ट 14 मंत्रालय भरतीमध्ये फॉर्म भरता येते. सिलेक्शन जर आपलं झालं तर यामध्ये पगारसुद्धा आपल्याला 25,000 ते 60,000 रुपये महिना भेटणार आहे, आणि मंत्रालयामध्ये आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा, मंत्रालयाच्या अंडरमध्ये आपल्याला काम करावं लागणार आहे. एकदम शाही ड्युटी आहे. तर आतापासून इमानदारीने अभ्यास करा. ज्यांना सुद्धा SSC सिलेक्शन पोस्ट 14 मंत्रालय भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून इमानदारीने अभ्यास करा, आतापासून सेल्फ स्टडी करा. जे पण विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करणार आहे त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन SSC सिलेक्शन पोस्ट 14 मंत्रालयामध्ये होणार आहे. तर आपल्याला वाचायचं काय, जे काही SSC सिलेक्शन पोस्ट 14 मंत्रालयाचे जे काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहे त्या वाचून काढा. तुम्हाला जर प्रश्नपत्रिका संच लागत असेल SSC सिलेक्शन पोस्ट 14 मंत्रालय झालं, त्याच्या अगोदरच्या 13 मंत्रालय 12 मंत्रालय, तर तुम्ही जे क्रोम ब्राउझरवर सर्च करा SSC सिलेक्शन पोस्ट प्रिव्हियस क्वेश्चन पेपर, तर तुम्हाला येऊन जाणार आहे. तर ते तुम्ही वाचा. जे तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर वाचा त्याच्या रिलेटेड पेपरला प्रश्न परीक्षेला विचारले जाणार, किंवा ते सुद्धा प्रश्न पेपरला रिपीट येऊ शकते, किंवा त्याच्या रिलेटेड सुद्धा पेपरला येऊ शकते. तर आपलं सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, सेल्फ स्टडी करा. गावाकडे जर अभ्यास करत असाल तर एखादं वाचनालय पकडा, तिथं अभ्यास करा, तिथं इमानदारीने अभ्यास करा, ठीक आहे. जे पण विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करणार आहे त्यांचा सिलेक्शन होणार आहे. आजच्या दडीच असतं आमचं व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय जय.